केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळला आहे। 7 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे। केदारनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय। आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर कोसळले आहे। बचाव पथक घटनास्थळी रवाना झालेत। गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येतेय। या अपघातामध्ये महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती। भाविकांना विनम्र श्रद्धांजली। केदारनाथकडे हेलिकॉप्टर अपघातात यवतमाळमधील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलाय, ही दुर्घटना दुर्दैवी आणि दुःखद असून या कुटुंबास आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेस दिल्या आहेत। जयस्वाल कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी असून शासन आपल्या पाठीशी आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना विनम्र श्रद्धांजली। केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू झालाय। 7 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये महाराष्ट्रातील तिघांचा यामध्ये समावेश आहे। यवतमाळच्या वणी येथील जयस्वाल कुटुंबाचा मृत्यू झालाय। आई वडिलांसह मुलीचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय। राजकुमार श्रद्धा जयस्वाल यांच्यासह मुलीचा या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे। यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।